सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, माधव बरवा, माधव बरवा, माधव बरवा, विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. पापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. उमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण जय हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय हरी, 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 जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय
जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही आता आणि कांचे काम नाही आता आणि कांचे काम नाही आता मोडून या वाटा सुषम मोडून या वाटा सुषम दुसर मोडून या वाटा सूक्ष्म दुसर केला राज्यभार चाले ऐसा केला राज्यभार चालेचा केला राज्यभार चालेचा लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष लावणी मृदंग श्रुती टाळ घोष लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष लावणी मृदंग श्रुती टाळ घोष देऊ ब्रह्मरस आवडीने देव ब्रह्मरस आवडीने देव ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सुषम दुसर मोडून या वाटा सूक्ष्म दुसर मोडून या वाटा सुषम दुसर मोडून या वाटा सूक्ष्म दुसर केला राज्यभार चाले ऐसा तिला राज्यभार चालेचा तिला राज्यभार चालेचा कामने महापातके पतित कामने महापातके कामने महापातके पतित कामने महापातके पतित होती जीवन मुक्त येळा मात्रे होती जीवन मुक्त हेळा मात्रे होती जीवन मुक्त हेळा मात्रे या वाटा सुषम दुसर म्हणून या वाटा सूक्ष्म दुसर मोडून या वाटा सुषम दुसर मोडून या वाटा सूक्ष्म केला दुसर राज्यभार चाले ऐसा केला राज्यभार चाले ऐसा केला राज्यभार चाले ऐसा पार कुमाई कुमार जय कुमारी जय पार कुमाई कुमार जय कुमारी जय पार कुमाई विठोबार जय कुमार जय पार कुमाई विठोबार जय कुमार जय पार कुमाई विठोबार जय कुमार जय पार कुमाई विठोबार जय कुमारी जय पार कुमाई विठोबार कुमारी जय पार कुमाई विठोबार कुमारी एक गाऊ आम्ही एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एक गाऊ आम्ही एक गाऊ एक गाऊ विठोबाचे नाम एक गाऊ आणि कापी काम नाही आता आणि कापी काम नाही आता मोडून या वाटा मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर मोडून या वाटा आणि काचे काम नाही आता आणि काचे काम नाही आता मोडून या वाटा मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर मोडून या वाटा केला राज्यभार चाले ऐसा केला राज्यभार केला राज्यभार चाले ऐसा केला राज्यभार चाले ऐसा केला राज्यभार चाले ऐसा मोडून या वाटा मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर मोडून या वाटा केला राजभार चाले ऐसा केला राजभार चाले ऐसा मोडून या या वाटा मोडून
मधुसर मोडून या वाटा मोडून या वाटा मोडून या वाटा विठ्ठला 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 सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा तुका म्हणे महापातके पतित होती जीवनमुक्त हेळा मात्रे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलतलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण सकळ विद्यांचे आदिकरण ते वंदू श्री चरण श्री गुरूंचे आज कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत समर्थ जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग तुम्हाला आपल्याला कलियुगामध्ये सोपं आणि सरळ असं भक्तीचं जे काही साधन सांगितलेलं आहे त्या नाम साधन पर तुम्हाला आपल्याला उद्धार होण्याची रीत ते साधन तुकोबारायांनी या 4 चरणाच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे। आज जो कार्यक्रमाचा उपक्रम आहे अनंत उपकार आहेत या सह्याद्री वाहिनीचे विषय त्या असा आहे की नाचू कीर्तनाची रंगी अभंगाचं दुसरं चरण म्हणतं ज्ञानदीप लावू जगी आम्ही कीर्तनाच्या रंगामध्ये नाचू आणि ज्ञानाचा दिवा मग कुठलं ज्ञान त्या ज्ञानाचा दिवा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी जगामध्ये आम्ही हा भक्ती मार्गाचा भागवत धर्माचा नाम मार्गाचा जो काही ज्ञानाचा दिवा आम्ही ह्या जगामध्ये लावू ज्ञानाचा दिवा का लावायचा आहे तुम्हाला आपल्याला आज तुम्ही आपण सर्वजण सुखासाठी धडपडतोय दुःख सर्वांना होतंय गरीब असो श्रीमंत असो कुणालाही दुःख आहे दुःख बांधवडी हाय हा संसार सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी हाय हा संसार दुःख मूळ आहे। ओ तुम्हाला आपल्याला वाटतं सुख पण साधू संतांच्या विचाराने जर तुम्ही आपण विचार केला ज्ञानेश्वरी भागवत अभंगवाणी आत्मज्ञानाचा जर विचार केला तर सुख तुम्हाला आपल्याला कुठे नाही दुःखच आहे। सुख पाहता जवा पाळे दुःख पर्वता एवढे सुखाचा जर विचार केला तर जवसाच्या दाणे एवढं सुख आहे आणि दुःखाचा जर विचार केला तर ते पर्वता एवढं दुःख आहे आणि अशा ह्या दुःखातनं तुम्हाला आपल्याला मुक्त होण्यासाठी
पहिलं दुःख जर असेल जन्माला येणं आणि मरण हे दुःख आहे. बाकीचं दुःख व्यावहारिक दुःखाला काय करता हे प्रत्येकाला लागू आहे आणि ते कुणालाही चुकलं नाही, देवादिकांना चुकलं नाही तर तुम्हाला आपल्याला ते चुकू शकत नाही. पहिलं जर दुःख असेल तर जन्म मरणाच्या फेऱ्यातनं जन्म मरणाच्या फेऱ्यात येणं हे मोठं दुःख आहे. आणि या दुःखातनं मुक्त होण्यासाठी साधू संतांनी तुमच्या आपल्यासाठी बरेच उपाय सांगितले. पण कलियुगामध्ये सोपा आणि सरळ जर उपाय सांगितला असेल तर काय, एक भगवंताचं नाम. कारण कलियुगामध्ये तुम्हाला आपल्याला आयुष्य भगवंताने दिलं. अल्प आयुष्य मानव देही शत गणिले ती अर्धरात्र खाई, मध्ये बाल तो पिळा रोक्षय काय, भजनाशी उरले ते पाही गा. किती 100 वर्षे, 100 वर्षामध्ये काही बालपणामध्ये, काही म्हातारपणामध्ये, काही तरुणपणामध्ये असं जाणार. भजनासाठी काय, काही झोपण्यात जाणार. म्हणून असा हा सर्व बारकाईने विचार करून आपल्याला कलियुगामध्ये भक्तीचं साधन एक देवाचं नाम सांगितलं आणि नामाची रीत मात्र नाम सांगितलं. कारण आज जगामध्ये परमार्थाचा विचार सांगणारी मंडळी, भक्ती मार्गाचा विचार सांगणारी तज्ञ, हुशार, विद्या विभूषित बरीच मंडळी आज हे कार्य करते. पण नेमकं समाजाला काय पाहिजे याचा मात्र विचार नाही. तुम्ही म्हणणार कशावरनं? कारण तो जर विचार जर राहिला असता, जे काही भक्ती मार्गाचा प्रसार करणारी जी काही उच्च विद्या विश्वित जी काही मंडळी आहे, तो जर विचार त्यांच्याकडे राहिला असता तर आज सुद्धा आम्हाला ज्ञानेश्वरी भागवत अभंगवाणी या धर्मशास्त्राप्रमाणे, गीतेच्या धर्मशास्त्राप्रमाणे अनुभूती तुम्हाला आपल्याला आज आली असती आणि यायलाच पाहिजे. उजळया खोटा निवाळया, आळ राणी भरले जग, झाडू संतांचे मार्ग. संतांचे मार्ग झाडले आम्ही आणि झाडले असतील तर आज का आमचे ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत अभंगवाणी प्रमाणे का आम्हाला सर्वसामान्य जनतेला, तळागाळातल्या जनतेला, हाय पाय सोसायटी सर्वांना जो या मार्गाला लागला त्याला का अनुभव येऊ नये? आम्ही 1 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत जर काम केलं तर शेवटच्या 1 तारखेला आम्हाला त्याचा मोबदला आहे. शेतकऱ्याकडे जर कामाला गेलं सकाळी तर संध्याकाळी त्याचा मोबदला आहे. एखाद्या कंपनीत कामाला गेलं तर 1 महिन्यानंतर त्याचा बेनिफिट आहे. हॉटेलमध्ये कामाला गेलं तर संध्याकाळी त्याची मजुरी आहे. मग हा जर बेनिफिट आम्हाला लगेच मिळतो तर भक्ती मार्गाचा बेनिफिट आम्हाला का मिळू नये? याला कारण न मिळायला कारण आम्हाला जवळ ती रीत नाही आणि म्हणून तो संबंध आम्हाला कळत नाही. वास्तविक पाहायला गेलं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, काय सांगतात महाराज ज्ञानेश्वरीमध्ये? ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे, जगात 1 नंबरचा ग्रंथ आहे. दुर्दैवाची गोष्ट आम्हाला त्या ग्रंथातलं ज्ञान होत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जिने निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी. नामदेव महाराज ज्यांच्या ताटामध्ये भगवंत जेवत होते, कीर्तनात नाचत होते, ते सांगतात जगात जर श्रेष्ठ ग्रंथ असेल तर एक फक्त ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरी जर कोणी वाचन करेल आणि वाचन केल्यानंतर त्याच्या ठिकाणी ब्रह्मानंदाच्या लहरी प्रगट व्हायला पाहिजेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे.
मग आम्हाला होतात का ब्रह्मानंदाच्या लहरी? नाही होत. का होत नाही? ती रीत नाही. आणि रीत का नाही ते आम्हाला माहिती नाही. आणि आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही तुम्हाला आम्हाला सांगू शकत नाही. स्वये आपणची रीता रडे पुढल्याची हिता. अरे स्वतः मोकळा आहे, समाजाला सांगतो. मला कुणाची निंदा स्तुती काही करायची नाही. मला जे काही आमचं धर्मशास्त्र जे काही सांगतं, जगामध्ये आमच्या स्वामी विवेकानंदांनी जागतिक धर्म हिंदू परिषदेमध्ये गीतेचं तत्वज्ञान सर्व जगात श्रेष्ठ आहे हे त्यावेळी सत्य करून दाखवलं. आणि खरोखर गीता तत्वज्ञानापेक्षा जगात श्रेष्ठ तत्वज्ञान कोणतंही नाही. गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे. पुरी कन्या होती जे सात्विक. पुरी कन्या गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे. गीता याने ज्ञानेश्वरी. आज कोर्टामध्ये सुद्धा आरोपीला सुद्धा कोर्टामध्ये गीतेवर हात ठेवायला लावतात आणि फिर्यादीला सुद्धा गीतेवर हात ठेवायला लावतात. खरं सांगेन, गीतेवर हात ठेवून सांगतो, खरं सांगेल, खोटं बोलणार नाही. एवढा आमचा पवित्र असा गीता ग्रंथ. या गीता ग्रंथाचं आमच्या ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी संस्कृत भाषा जगाची कळेना म्हणून नारायणा दयाली. संस्कृत भाषा तुम्हाला आपल्याला समजत होती म्हणून माऊलीने गीतेचं रूपांतर ज्ञानेश्वरीमध्ये केलं. 56 भाषा वापरल्या आणि 56 भाषा वापरून त्याच्यामधलं जे काही तुम्हाला आपल्याला सुख, शांती, समाधान, जीवन मंगलमय करण्याचा जो काही विषय होता तो मराठीमध्ये ज्ञानोबरायांनी आणून ठेवला. आज आम्ही वंचित आहेत त्याच्यापासून. दुर्दैव आमचं, वंचित आहेत आम्ही. आज किती काही कीर्तनकार लोकांना ह्या बाबतीत संभ्रमावस्था आहे आणि खरोखर संभ्रमावस्था आहे. तुकोबारा आमचे डायरेक्ट सांगतात, तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामा नाही. अनुभव पाहिजे. अरे नुसतं बोलायची भात, बोलायची कळी, जेवून या कोण तृप्त झाला, पण अनुभवाची रीत नाही. व्यर्थ भराभर केले पाठांतर. व्यर्थ भराभर केले पाठांतर. व्यर्थ भराभर केले पाठांतर. व्यर्थ भराभर केले पाठांतर. जोवरी अंतरी शुद्ध नाही. जोवरी अंतरी शुद्ध नाही. जोवरी अंतरी शुद्ध नाही. भरपूर पाठांतर केलेलं आहे. अरे बहुत केले पाठांतर परी वर्म राहिलेशे दूर. शब्द ब्रह्मी ओशी आगळा म्हणेन पिये कळी काळा. गोदेवीन सुख सोहळा वेगळाची. अर्जुना वेद वीद जरी झाला माते नेनता वाया गेला. अरे कणू सांडूनी उपनीला कोंडा जायचा. वेदामध्ये निष्णात असेल, सर्व काही असेल, पण जर अनुभव नसेल तर कणू सांडूनी उपनीला कोंडा जायचा. अनुभव नाही. आणि आज त्याची गरज आहे तुम्हाला आपल्याला सर्वसामान्य जनतेचं याच्यामध्ये काही चुकलं नाही. तुम्ही जे ऐकता आहेत, श्रवण करणारी जी मंडळी आहे, ही सोन्याहून पिवळी. ज्यांच्या कृपेने बोलतो तो फोटो तिकडे लावलेला आहे, सद्गुरू श्रीपाद बाबा चव्हाण. त्यांचं म्हणणं होतं, ही जनता सोन्याहून पिवळी. हे जर नसते तर आम्ही कुणाला हे ज्ञान सांगितलं असतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये महाराज म्हणतात, अरे देख मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. झाल्याशे केवळ माझे ठाई परी ज्ञाने वीन नाशिले. बुद्धी भेदाची आले आणि कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व. हो, योग्य ज्ञानाचं मार्गदर्शन नाही. आणि म्हणून कोण काय करतं, कोण काय करतं, कोण काय करतं, कोण काय करतं विचारूच नका. कोण काय करतं, कोण काय करतं विचार नका. कोण योग करतं, कोण याग करतं, कोण जप करतं, कोण तप करतं, कोण अनुष्ठान करतं, कोण वृद्धी सिद्धी करतं. नाथराय म्हणतात, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव. जप तपानुष्ठान व्यर्थ कासाया करणे.
तीर्थ व्रत यम नियम न लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच ओवीमध्ये म्हणतात ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा. हो अरे ओम स्वरूप असलेल्या आत्मस्वरूप असलेल्या देवा तुला माझा नमस्कार असो. तूच गणपती सर्वांना बुद्धी देणारा तूच. एका ठिकाणी तर म्हणतो ओंकार स्वरूप सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. दिली आम्हाला या ओंकाराची ओळख करून. ज्यांना आम्ही सद्गुरु समजतो त्यांनी ओंकाराची ओळख करून दिली आम्हाला नाही करून दिली. का करून दिली नाही माहिती नाही. आणि म्हणून आज जगामध्ये एवढंच एक ज्ञान असं आहे की तुमच्या आपल्या जीवनामध्ये आंतरिक बदल करून आपलं जीवन मंगलमय सुखमय करू शकणार एवढंच ज्ञान आहे. भक्तीचं ज्ञान आहे. आणि ह्या ज्ञानाची गरज तुम्हाला आपल्याला सर्वांना आहे. गरीब असो श्रीमंत असो दुःखी असो कष्टी असो काय रोगी असो निरोगी असो सर्वांना ह्या ज्ञानाची गरज आहे. सकळाशी येते आहे अधिकार सकळाशी सकळांची येथे आहे अधिकार सकळांची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरिच्या नामे कलियुगी उद्धार हरिच्या नामे अधिकार सकळांची येते हरिच्या नामी कलियुगी उद्धार हरिच्या नामी सकळांची येथे आहे अधिकार सकळांची येथे आहे अधिकार. सर्वांना अधिकार आहे. सर्वांना भगवंताचं नामचिंतन करून आणि त्या नामचिंतनाची रीत त्या ज्ञानाची रीत आज तुम्हाला आपल्याला पाहिजे. आणि म्हणून उपक्रम राबवलेला आहे या सह्याद्री वाहिनीने ज्ञानदीप लावू जगी. आणि खरोखर ज्ञानदीप लावण्याचंच काम करतायत चालू येते बर का. तुमच्या माध्यमातून बरंच मोठं कार्य होणार आहे. आणि इथं बरीच मंडळी हे ज्ञान सांगणारी अनुभवजन्य मंडळी तुमच्या ठिकाणी बरोबर येणार आहे. ऑटोमॅटिक येणार आहे. भगवंताचं कार्य येते. ते चिम्या सोम्या गोम्या कापशाचं किंवा माझं एकट्याचं कुणाचं कार्य नाही. त्याचं कार्य येते. हो भगवंताचं कार्य येते कुणाचं कार्य नाही. आणि बरोबर अशी उपरती सूचना बुद्धिमत्ता सूचना याच्यामधल्या कर्मचाऱ्यांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जे काही आहेत ते सुद्धा एक मी एक हे समजतो भगवंताची ती देण समजतो. कार्य करून घेणार आहे ती अचिंत शक्ती. म्हणून त्या ज्ञानाची गरज आज तुम्हाला आपल्याला आहे. विज्ञान युगामध्ये भरपूर प्रगती झाली. आणि ती प्रगती कशी झाली? पोट भरण्याच्या बाबतीत झाली. आत्मिक सुखाच्या बाबतीत आंतरिक सुखाच्या बाबतीत प्रगती नाही आणि होऊ बी शकत नाही. आंतरिक सुख आत्मिक सुख आणि त्याची गरज तुम्हाला आपल्याला आहे. आणि त्या सुखाची रीत कोण सांगेल? कोण सांगेल आज? सुखवते के ठाई सुखवते के ठाई सुखवते के ठाई बहुबाई संताचिया बहुबाई संताचिया सुखाची जर रीत पाहिजे असेल त्याला संतच पाहिजे त्याला जातीवंतच पाहिजे. जा शब्द वापर तुम्ही नेमकं तुम्ही आपण संत कुणाला म्हणतो? आज कलेक्टर ही जी पदवी आहे ही पदवी त्या काळ्यागोऱ्या माणसाला नाही त्यांच्या ज्ञानाला आहे. माणसाला म्हणावं तर सर्वांना कलेक्टर म्हणावं लागेल. त्यांच्या त्या ज्ञानाला ती पदवी आहे.
सुग्रण जर म्हणावं तर ती सुग्रण ही पदवी त्या काळागोऱ्या ताईला नाही, तिच्या ज्ञानाला आहे. गुरुजी ही पदवी त्या काळागोऱ्या माणसाला नाही, त्याच्या ज्ञानाला आहे. तसं संत ही पदवी या नाटक्या कुचक्यात यायला नाही, त्याच्या ज्ञानाला आहे. आणि इथं आम्ही संत होऊन बसून पळा आमच्या पाया, आप मरे तो मरे, यजमान लेके मरे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो फुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो फुले. जे कारंजले रंजले गांजले त्याची माने जो आपले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे कारंजले गांजले त्याची म्हणे जो फुले. त्याची माने जो आपले. रंजले गांजले त्याची माने जो आपले. ओ तुकोबारांच्या प्रमाणे काय सांगावं, आमच्या तुकोबारांनी काय करून ठेवलं नाही. अरे 5वा वेद तुकोबारायांना म्हणतात राजा होऊन. खरोखर जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. कुठे रंजले गांजले? या संसार तापामध्ये, त्रिविध तापामध्ये जे काही रंजलेले गांजलेले आहेत त्यांना जो आपलंस करतो तो साधू. त्याच्यामध्ये सर्व आले, गरीब आले, श्रीमंत आले. आणि त्यांच्या बाबतीत जो काही परिवर्तनाचा संबंध करतो तो साधू. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. विषय असा होता, संत कुणाला म्हणावं. संत ही व्याख्या ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबा रायांनी केलेली आहे. काय व्याख्या केली? ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. अरे कुठलं ज्ञान की ज्या ज्ञानाने तुम्ही आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात सुटू, ज्या ज्ञानाने तुम्ही आपण सुख दुःखावर मात करू, ज्या ज्ञानाने तुम्ही आपण जे काही आपल्या ठिकाणी विसंगती येते संसार प्रपंच करत असताना, आणि त्या विसंगतीमुळे आपण कधी कधी अविचार करून आपल्या जीवनाचं काहीतरी बरं वाईट करण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रयत्नावर मात करण्याचं जे ज्ञान आहे ते ज्यांच्याकडे त्यांना संत ही पदवी आहे. ज्ञानोबराय सांगतात, हे ज्ञान पैगा भरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेची. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दासी सकळ. मग अपेक्षिता आपुले, जेही अंतःकरण बोधले संकल्पान ये. तुमच्या आपल्या ठिकाणी जी काही वृत्ती उठते ती वृत्ती बरी वाईट चांगली योग्य अयोग्य इथून उठते वृत्ती. ये नरात बघ जरा जीव हा खरा नव्हे माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवेची छाया. वरी वरी सागरी आंबरी उठुनी मा वळती, या उपमा घेता वृत्ती तुला त्या कळती. इथून वृत्ती उठते, या वृत्तीच्या ठिकाणी बंदोबस्त करायला पाहिजे. आणि हा बंदोबस्त करण्याचं काम जेही अंतःकरण बोधले संकल्पान ये. इथून अंतःकरणाचा संबंध आहे आणि तिथं बंदोबस्त व्हायला पाहिजे. त्या वृत्तीच्या ठिकाणी बंदोबस्त व्हायला पाहिजे. आम्ही वरून बंदोबस्त करतो, कधी मेळ बसणार नाही, चुकून बसणार नाही. किती जरी काही केलं तरी नाही बसणार मेळ. जा ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेप्रमाणे. वर्मा माझा दावी नारायण, ऐसे वर्मा माझा दावी नारायण, ऐसे वर्मा माझा दावी नारायण, ऐसे वर्मा माझा दावी नारायण. अंतरीच्या खुणा प्रगटली, अंतरीच्या खुणा प्रगटली, ऐसे वर्मा माझा दावी
दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटुन्या. नारायणा भगवंता पांडुरंगा असं वर्म मला दाखव, माझ्या अंतरातल्या खुना बाहेर प्रगट व्हायला पाहिजे. अंतरातल्या खुना बाहेर प्रगट होण्याचं काम कोण सांगेल? कशाने होतील त्या? कशाने होतील? ते वर्म पाहिजे. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव लागवण लागून दिठाव. जाणीव मी आणि माझं, इदम मम मी देह, ही जाणीव त्या ठिकाणी चुकून त्या वर्माचं रीत बसू देणार नाही. मी देह हे जेव्हा बाद होईल तेव्हाच अंतरातल्या खुणा बाहेर प्रगट होतील आणि तिथे तो उपाय होईल. आणि ते ज्ञान ज्यांच्याकडे आहे त्यांना संत ही पदवी आहे. ओ जे शंभूने धरिले मानसी, तेच उपदेशी गिरिजेशी, नाम चांगले चांगले. आम्ही सांगतो आमचा उघडा मंत्र आहे, बरोबर आहे, उघडाच मंत्र आहे रामकृष्णारी. त्रिवाद सत्य. वारकरी संप्रदायाची स्थापना केली ज्ञानोबारायांनी. मग ज्ञानोबा मध्ये सर्व नावगाव पत्ता संपूर्ण राहणारे या महात्म्यांच्याकडे सर्व राहणारे आमचं. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. ज्ञानोबारायांना जे काही ज्ञान मिळालं त्या ज्ञानाची रीतीचा अंमलबजावणी आहे का? आज आहे अंमलबजावणी आहे त्या रीतीची. पार्वतीने प्रश्न केला, आमचे भोळे महादेव ध्यानस्थ बसलेले होते. प्रश्न केला, देवा एवढे मोठे देव तुम्ही त्रिभुवनात श्रेष्ठ असताना काय जप करता, काय चिंतन करा मला सांगा. कुठे नेलं? यमुनेच्या काठावर नेलं, नंदीवर बसून. एकांत ठिकाण पाहिजे, तुला उघड्यावर सांगता येणार नाही. नेलं तिथं नेल्यानंतर त्या ज्ञानाचा उपदेश करायला सुरुवात केली, त्या बीज मंत्राचा उपदेश करायला सुरुवात केली. आणि तो उपदेश करत असताना निर्जन ठिकाणी, एकांत ठिकाणी माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ होते, यमुनेच्या काठावर. आणि त्यांनी तो बीज मंत्र ऐकला. आणि तो बीज मंत्र वारकरी संप्रदायाची परंपरा, आम्ही पण त्याच्यातलेच आहोत, आम्ही काही परके नाहीत. तिला सांगत असताना माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथांनी तो मंत्र ऐकला, ते नाम ऐकलं. आणि ते नाम ऐकून गोरक्षनाथांना ते सांगितलं. गोरक्षनाथांनी ते कुणाला सांगितलं? गहिनीनाथांना सांगितलं. गहिनीनाथांनी तो बीज मंत्र निवृत्तीनाथांना कुठे सांगितला? ब्रह्मगिरीच्या गुहेमध्ये त्र्यंबकेश्वरला सांगितला. तो गुहेमध्ये मंत्र दिला. मग आहे का तुमच्या आपल्याजवळ गुह्य मंत्राची रीत? आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. प्रगट आहे पण गुह्य आहे. म्हणे आमचा उघडा मंत्र, बरोबर आहे, उघडाच मंत्र. आम्ही नेहमी सांगताना सांगतो, अरे बाबा हो, विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो, सर्व मिळून मिसळून अभ्यास करतात, पण परीक्षा एकटाच देतो. पायरावा झाला दुर्जनाची सांगावे, पायरावा झाला, पायरावा झाला दुर्जनाची सांगावे, पायरावा झाला दुर्जनाची सांगावे. एकांती जवावे नामा म्हणे, एकांती जवावे नामा म्हणे, यारे ताट भरी, यारे पोट भरी, यारे ताट भरी, यारे ताट भरी. एकांती जेवावे नामा म्हणे, एकांती जेवावे नामा म्हणे, यारे ताट भरी, देवा पोट भरी, यारे ताट भरी नामदेवराज सुद्धा म्हणतात की एकांतामध्ये. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे गुरु शिष्याच्या एकांती. चांगलं लक्षात ठेवा बाय बापाहून. शास्त्र काय सांगतात? गरजती पडलेली 32,000 मंडळी आमचे सर्व भोळे भाविक बसले होते आता यावेळी पारायणाला. बसणाऱ्यांचं चुकलं असं नाही, नियोजन करणाऱ्यांचं चुकलं असं नाही, सर्वांचं बरोबर आहे. माझं एकच म्हणणं आहे, एक तरी ओवीचा अनुभव यायला पाहिजे होता. एक तरी ओवीचा आला अनुभव
अनुभव आला अंगा तो या जगात तो या जगात तसे तो हो ज्याला अनुभव येईल तो जगाला सांगेल. अरे शेवी तो हा रस वाटी तो अनेका घ्यारे वाहू नका रान भरी. आला अनुभव नाही आला अनुभव. का अनुभव आला नाही? आमच्याकडे त्या रीती नाहीत. रीत एकांतामधली रीत आहे. हो आणि तोच बीज मंत्र निवृत्तीनाथांना त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या गुहेमध्ये एकांतामध्ये मिळाला. निवृत्तीनाथांनी तो आमच्या ज्ञानोबांना तो मंत्र दिला. ज्ञानदेव सार चोजविले ज्ञानदेव सार. ज्ञानदेव सार चोजविले. आणि ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत एक गुरु आणि एक शिष्य परंपरा होती. आमच्या माऊलीला दया आली. ज्यावेळी महाराष्ट्र मुंबई ही गुजरातला का महाराष्ट्राला जोडावी असा त्यावेळी जेव्हा प्रश्न उद्भवला त्यावेळी बरीच राजकीय मंडळी गप्प होती. पण त्यावेळी आमच्या प्रल्हाद केशव आत्रेने आवाज उठवला, मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे. त्यावेळी तसा आमच्या ज्ञानोबारायांना आमचा अभिमान वाटला. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. येणे घेणे सुखची वरी वौदया जगा. कोणत्या नगरीला? मराठ्यांच्या नगरीला. नाही नाही मराठ्यांच्या नगरीलाच नाही तर ह्या जगाला ब्रह्मविद्येचा सुकाळू दे. माझं सुकाळ करण्याचं काम कुणाचं आहे? या जागेवरच्या मंडळीचं आहे. यांचं काम आहे ते. पण यांना ब्रह्मविद्येचा संबंध काय हेच यांना माहिती नाही. राहिला असं सांगितलं असतं आणि सांगितलं असतं सर्वसामान्य जनतेला अनुभव आला असता आणि अनुभव येऊन जीवन मंगलमय झालं असतं. अरे आमचं वाङ्मय येते, साधू संतांची अभंगवाणी येते. ती चिम्या सोम्या गोम्या कापशाची कादंबरी नाही, एखादा लेख नाही किंवा काही ग्रंथ नाही. तो हे आमच्या साधू संतांचं वाङ्मय येते आणि त्या वाङ्मयामध्ये जे आहे ते जगात कुठेच नाही. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी सादर तैसे. पाऱ्याचा शोध आता लागला. आमच्या माऊलीने 700 वर्षापूर्वी सांगून ठेवलं. आंब्याची कैरी खालीच का झाली गेली वर का येत नाही? कारण जमिनीच्या पोटामध्ये गुरुत्वाकर्षण आहे. मग आज तो व्यावहारिक दृष्टांत त्यांनी दिला. गुरुत्वाकर्षण, गुरु आणि शिष्याचं आकर्षण व्हायला पाहिजे. नको व्हायला गुरुत्वाकर्षण. इथं तर गुरुलाही माहिती नाही काय करावं. शिष्य तर अजून लांबच आहे बिचारे. आणि हा सर्व मेळ बसण्यासाठी जीवनामध्ये संतांची गरज आहे. आणि ज्यांच्याकडे हे ज्ञान आहे, जे ज्ञान निवृत्तीनाथांना एकांतामध्ये मिळालं आणि त्याची गरज आज आपल्याला आहे. आणि जेव्हा ते ज्ञान मिळेल, आणि ते ज्ञान दुसरं तिसरं काही नाही, एक भगवंताचं नाम आहे. आणि म्हणून आमच्या तुकोबरांनी सर्व या प्रापंचिक जीवासाठी सर्व अट्टहास केला. कशात सुख मिळेल, कशात सुख मिळेल म्हणून त्यांनी भक्तीच्या बाबतीत सर्व गोष्टीचा निषेध केला. आणि म्हणून एक नामाची रीत शोधली. ती रीत पहिल्या चरणामध्ये सांगू.
देवाचं नाम. कलियुगामध्ये तेवढं सोपं साधन सांगितलं. युग परत्वे 4 साधनं होती. कृतयुगी शमदमादी साधन, द्वापारी आगोमोक्त यज्ञ, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, द्वापारी आगोमोक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त. कृतयुगामध्ये शमदम साधन सांगितलं, त्रेतायुगामध्ये वेदाच्या पद्धतीने यज्ञ सांगितलं, द्वापारामध्ये आगोमोक्त पूजन. एवढं करून काही होत नव्हतं म्हणून कलियुगामध्ये एक भगवंताचं नामचिंतन हे साधन सांगितलं. कलियुगा माझी याची सार नाम स्मरावे निरंतर. कलियुगामध्ये एक भगवंताचं नामचिंतनाची रीत साधू संतांनी ऋषी मुनींनी सांगितले. अरे संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि ते हे निवडून काढिले श्रीहरीचे नाम. एक भगवंताचं नामाची रीत शोधून काढली, बाकीचं नाही शोधलं. नाम परते साधन नाही, नाम परते साधन नाही, नाम परते नाम परते साधन नाही. आज तू अनिक करशील काही, जे तू अनिक करशील काही, ऐसा लाभ बांधा गाठी. ऐसा लाभ बांधा ऐसा लाभ बांधा गाठी. एक भगवंताच्या नामचिंतना वाचून कलियुगामध्ये सोपं आणि सरळ साधन कोणतंच नाही. भगवंताच्या नामाशिवाय एक कलियुगामध्ये सोपं आणि सरळ साधन कोणतं नाही. आणि असं नामाची रीत मिळण्यासाठी एकदा आपण भगवंताचं भजन करू. ठोबार कुमार ठोबार कुमाई, ठोबार कुमार, ठोबार कुमाई, ठोबार कुमार, ठोबार कुमार, बार कुमार, ठोबार कुमार, बार ठोबार कुमार, कुमाई, ठोबार कुमार, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनिकाचे काम नाही. एकच गाणार आम्ही भगवंताचं नाम. बरीच मंडळी म्हणते आम्ही पण भगवंताचं नाम गातो, पण परिणाम काहीच नाही. नामाचा परिणाम काय सांगितलं तुकोबाराने? कंठी प्रेम दाटे नैनी नीरलोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीरलोटे, साधे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप राम राम नामे उपजे आवडी. राम राम रामे उपजे हो मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडो घडी वाढू लागले. तुमची आपली धडपड चालली सुखासाठी. सुख पाहतो व्यवहारामध्ये, सुख व्यवहारामध्ये नाही. मिळालं तर क्षणिक, चिरकाल टिकणारं सुख भगवंताजवळ, आणि भगवंत आहे तुमच्या आपल्याजवळ. ताईचा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतीशी कामू विषयावरी झाला. सर्व सुखाचा आराम आत्माराम जो आहे तो तुमच्या आपल्या हृदयामध्ये आहे, आणि त्याची ओळख व्हायला पाहिजे. आणि त्याची ओळख होण्यासाठी साधू संतांच्या विचाराची गरज आहे. आणि ज्यावेळी जशी जशी ती ओळख होईल, जसं जसं भगवंताचं नामचिंतन होईल, तसं त्या नामाचा परिणाम त्यांनी सांगितला. काय काय परिणाम सांगितला? गायनाचे पुढे अतुल गायनाचे उडे आपुली छंद, गायनाचे आवड
भक्ती प्रेमाचा उमाळा आतून नामचिंतनाने उठतो आणि जेव्हा तो प्रेमाचा उमाळा आतून उठल्यानंतर नाथ भागवतामध्ये भगवंत उद्धवाला सांगतात, अरे उद्धवा, पोटातून या उल्हासता रंगी गाता पै नाचता, अंतरी द्रव्य झाला चित्ता ते अवस्था बाह्य दिसे, त्या स्वानुभव सुखाची गोडी अहम सोहम झाली कुडी, तुटली अभिमानाची बेडी विषय गोडी निमाली, ते काळीचे हेची चिन्ह फुलकांकित देह जान, नयनी आनंद जीवन हृदयी परिपूर्ण स्वानंदू, आईशी नुपजता माझी भक्ती, कैशी होय विषय विरक्ती, विरक्ती विन माझी प्राप्ती नव्हे निश्चिती उद्धवा. अशी जर माझी भक्ती झाली नाही उद्धवा, विषयाची प्राप्ती होणार नाही, आणि विषयाची प्राप्ती जर नाही झाली तर माझी विषयाची विरक्ती जर नाही झाली तर माझी प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून एक नामाचा संबंध आज जीवनामध्ये गरजेचा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज 17व्या अध्यायामध्ये 28व्या श्लोकामध्ये स्पष्ट म्हणतात. विनायक नारायण जोशी यांची ज्ञानेश्वरीचा अर्थ वाचायचा. त्यांनी स्पष्ट सांगितलं माऊलीने, हा नाम मार्ग सोडून नामावरची श्रद्धा नाहीशी करून नामाविषयी दुराग्रह वाढवून कोट्यावधी अश्वमेध यज्ञ केले, रत्नांनी भरून पुरती दान दिली, एका पायावर उभं राहून 1000 वर्षे तपश्चर्या केली, परोपकारार्थ म्हणून जलाशय म्हणून समुद्र जरी तयार केले, अर्जुना फार काय सांगावे, ते सर्व कर्मानुष्ठाने समारंभ फुकट जातात. फिर्याद ज्ञानेश्वर महाराजांवर करायची. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम, एक हरी नाम जपता घडे, एक हरी नाम जपता घडे. आणि अशा त्या नामाचा परिणाम तुकोबार आहे. दुसऱ्या चरणामध्ये तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चालायचा. सर्व वाटा मोडू आम्ही, सूक्ष्म बारीक सारीक अवघड काय जे असतील त्या. राज्याचा कारभार जसा राजाच्या सल्ल्याने चालतो तसं एक आम्ही भगवंताचं नाम गाणार आणि त्या नामाचा आनंद कुठल्या याच्यामध्ये घेणार. शेऊ ब्रह्मरस आवडीने, शेऊ ब्रह्मरस आवडीने, लावून मृदुंग श्रुती टाळ घोष. हो, मृदुंग टाळ आणि वीणा या नादामध्ये यांच्या सुमधुर अशा मंगलमय आवाजामध्ये त्या नामचिंतनाचा आनंद तो ब्रह्मरस आम्ही आवडीने सेवन करू. पण आज तो संबंध नाही सांगत आम्हाला. आणि उलट जिथं काही असं होतं त्याला सुद्धा या जागेवरची मंडळी नाव ठेवते. आज एकच मालिका अशी आहे, तो फोटो लावला आम्ही 99% मी आज सांगतो एवढीच मालिका असं आहे की ह्याच मालिकेमध्ये ज्ञानेश्वरी भागवत अभंगवाणीला धरून अनुभूती जन्य ज्ञानाचा विषय समाजामध्ये जसाच्या तसा फेकला जातोय. हो, जसाच्या तसा फेकला जातोय. आणि म्हणून त्या ज्ञानाची गरज आज तुम्हाला आपल्याला, आज त्या ज्ञानाची गरज आहे. हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलवीर सकाळनंद शांतमय बंडोबा केरोबाबा आणि श्रीपाद बाबा, हे आमची परंपरा, आमची मालिका आहे. ह्या मालिकेप्रमाणे आज तुम्हाला खोटं सांगत हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबाहेर तयार झालेले आहेत. ज्ञानदीप लावू जगी या उक्तीप्रमाणेच मराठीयांची नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळ करी, हो देणे घरी सुखच वरी होऊ दे जगा या उक्तीप्रमाणे. आणि म्हणून असा त्या नामाचा अनुभव त्यांनी सांगितला. काय पावर सांगितली, भक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष, चार वेद शास्त्र देती, हो भक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष, 4 वेद 6 शास्त्र देती या साक्ष. अरे गोड तुझे नाम विठोबा आवडे मज, तुझे उच्चा रीता मजा वाटत असे लाज. नाम पाहिजे, नाव नको. नाम एक आहे, अनादि कालाच आहे. नाम विठोबाचे घेई नवे वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. नाव भगवंताला हजारो आहेत आणि अशाच्या एक नामाचा अनुभव तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे महा पातके पतित होती जीवन मुक्त इहळा मात्रे. किती पापी असला, पाप्यातला पापी, दुराचरण करणारा वाल्या कोळ्यासारखा जरी असला तरी
वाल्या कोळ्याने एक मनुष्य मारावा, भाजीचा खऱ्या एवढा दाणा घ्यावा, रानात टाकावा, असे 7 रान्न भरले. आज कलियुगामध्ये आम्ही काय केलं? खाऊन खाऊन किती खाल्लं असेल? किलो 2 किलो म्हणून 5 7 8 बोकड. पिऊन पिऊन किती दारू घेतली असेल? क्वार्टर 2 क्वार्टर करून 4 2 4 4 6 बॅरल दारू पिली असते. एवढंच पाप केले. 4 6 मर्डर केले असते. त्यावेळी वाल्या कोळ्याचा उद्धार झाला. आज आमचा ऊन आहे व्हायलाच पाहिजे, पण त्याला नामाची रीत पाहिजे. आणि नामाची रीत संतच सांगते. आणि त्या नामाचा परिणाम सांगितला. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा. ज्यांच्या कृपेने कळलं त्यांचं एकदा भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आज हा अभंग सह्याद्री दूरदर्शनच्या माध्यमातून सोडण्याची जी काही थोडीफार संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचं ऋणी आहोत. आणि कीर्तन रूपी शेवा इथं संपू. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शिकव. नाही विचारिला अधिकार म्या पुरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शिकव. म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैसे करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शिकव. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा